आज मी इथे पवित्रधाम इथे आलेले आहे. इथे रस्त्यावरती लाईट नाहीये, बस नाहीये, काहीच फॅसिलिटीज नाहीये. महिलांची सुरक्षा गेली कुठे? आज आपण ज्या 2026 मध्ये जगतो तिथे आपण बेसिक लाईट आणि बस यासाठी भांडायचंय. त्या सामान्य लोकांना बेसिक फॅसिलिटीज अजून मिळत नाहीये. हे जे चाललेलं आहे हे किती चुकीचं आहे. उद्या महिलांना, लेडीज लोकांना काही झालं त्याची जबाबदारी कोण घेणार? कधी 10 वाजतात, कधी 12-1 वाजतो आम्हाला. इथे लाईट नाही, काही ऑटो नाही आहे, त्यामुळे बस पण नाही आहे इथे. आम्हाला एवढं चालत यावं लागतं की एवढं बोलतात ना, जीव धोक्यात टाकून इथे यावं लागतं. हे साईडला पूर्ण काळोख आहे आणि पूर्ण जंगल आहे. उद्या कोणी काय केलं ना तरी लेडीज बरोबर इथे कोणालाच काय खबर नाही पडणार. आता काय, आम्हाला इथे 6 महिनेच झालेत. आता आम्ही विचार केला ही सुविधा चांगली आहे, इकडे हा एरिया चांगला आहे म्हणून मी पोरांना घेऊन हा एरियात आली. पण असं वाटायला लागलं की इथून रूम खाली करावा आणि इथून निघून जाऊ. पण इथे काही लाईट नाही आणि गाड्यांचं ट्रॅव्हलिंग कमी आहे. बस पण आम्ही स्टेशन पासून चालत आलोय. काय मीच इथे 1-1.5 वाजता, कधी 2 वाजता पण येते, पण इथे काहीच नाही, काळोख नाही, कुठे येण्यासारखी हेच नाही, सुविधाच नाही. कारण इथे कोणी गाडीवाले पण कोणी उभंच नाही राहते, कोणीच नाही. हे स्कूटीवाले पण जास्तीत जास्त कोणी उभं राहिलं तर नशीब, नाही तर मग नाही. ते एकटीलाच लेडीजला एवढं चालत, टॉर्च मारत चालत जावं लागतं. हे लेडीजला तर लय धोका आहे इथे. भीती तर वाटतेच, पण भीती वाटून काय करणार? आपल्याला घरी तर कधी ना कधी तर जावंच लागणार आहे. असं रस्त्यावरती किती वेळ उभं राहणार आपण? कारण की घरी मुलं वाट बघत असतात, घरची कामं असतात. सकाळी पण आम्ही लवकर निघतो, अर्धी कामं करून निघतो, संध्याकाळी गेल्यावरती आमचं बाकीची कामं पेंडिंग असतात ते करतो. आणि बस पण इकडे टाईम टू टाईम अवेलेबल नसते. कधी मध्येच पंक्चर होते, कधी बसच कॅन्सल करतात. 2 बस आहेत तर आम्हाला फक्त एकच बसची फॅसिलिटी मिळते आणि ती पण बस आठवड्यातून फक्त 2 का 3च दिवस चालते, इतर वेळेस ती बंदच असते. तर हा महिलांना खूप एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर लवकरात लवकर इकडे लाईट्स पण इकडे आहेत, पण ते 8 दिवस चालतात, पुन्हा 15 दिवस बंद करतात, पुन्हा चालू करतात आणि पुन्हा बंद करून ठेवतात. पण हे कोण करतं हे काय आम्हाला माहिती नाही. वोटिंगच्या वेळेस 2 बसेस चालू केलेल्या, एक अर्धा तासानं गॅपमध्ये, पण त्यानंतर त्या फक्त 2-3 दिवसच चालू राहिल्यात, नंतर पुन्हा बंद केल्यात. आता जी एक बस चालू आहे ती पण 2 दिवस चालते, 4 दिवस बंद असते. तर आम्हाला ते आज तर सकाळी बसमध्ये बसून नंतर ते बोलतात की टायर पंक्चर आहे. म्हणजे आमची एवढी धावपळ होऊन आम्ही रिक्षासाठी धावत पळत सकाळी गेलेलो. तिकडे पण रिक्षाला अर्धा तास आम्ही लाईन लावलेली, त्यानंतर आम्ही पुढे पोहोचतो. आणि डेली आम्हाला ऑफिसमध्ये जायला उशीर होतो. कोणीतरी, मला असं वाटतं की मुद्दाम कोणीतरी बंद करतात ते, कारण की 2 दिवस येणार पुन्हा बंद होणार, असं चालू आहे इकडे सध्या तरी. तर बाहेरच्या पोलचे लाईट का जात नाही, इकडचेच का जातात? गेले तर सगळीकडचेच गेले पाहिजे ना, मग आतमधलेच का जातात? आतमध्ये फक्त तुम्ही 2 दिवस चालू करता आणि पुन्हा बंद करतात, हे चुकीचं आहे. मेरे पीछे देखो, ये रोड है, इसमें कुछ दिख रहा है? अब यहाँ से बहुत है तो 3rd क्लास गाड़ी भी आती है, बाइक जो भी आता है, सब में प्रॉपर लाइट नहीं है, कुछ नहीं रहता है, सब जुना गाड़ी वापर रहे हैं, तो ठोकने का भी चांस रहता है. लेडीज लोगों के लिए भी सेफ नहीं है. 7 बजे के बाद तो सेफ नहीं, खूब ना, पण होता पण अंदर सोसाइटी है पवित्र धाम, वहाँ तक अब एक तो बस भी 1 घंटे में एक बार आता है, और कभी वो पंचर होता है, कभी वो बिगड़ा होता है. आज मैं बस नहीं करके देखो, मैं अभी शेयरिंग से नीचे उतरा सनटेक पर, मैं चल के जाऊँगा पूरा 1 किलोमीटर तो मैं सोसाइटी में पहुँचूँगा. तो कोई चीज़ का फैसिलिटी नहीं है प्रॉपर. एटलीस्ट यातायात तो होना चाहिए उस आदमी में. एक दिवस से होता है तो आदमी एडजस्ट करता है. खंबा चालू है, चालू कर सकते हैं, आगे चालू होता है तो ये भी चालू हो ही गए, लेकिन इस पर क्यों नहीं करता वो, उस पर कोई सुविधा पाहिजे. अभी लाईट पण नाही, बस पण नाही, बसची व्यवस्था पण नाही. आम्ही रात्री कसं जायचं चालत, ती वाटते पण एकटा रस्त्याला येतो, लाईट नसते, काही नसते, बस पण नसते, पण आपल्या समजा असते तर बस.